मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उत्तर मुंबई जिल्ह्याचा अध्यक्ष रमेश गायकवाड, तसा सामाजिक कार्यकर्ता महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित असून आज विमाननगर एज्युकेशन सोसायटीतर्फे बोरिवली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मलखांब दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत आणि त्यांचे उद्घाटक आणि प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर या निमित्तानं मी सर्व रहिवाशांना व जनतेला आवाहन करत आहे की आज विमाननगर एज्युकेशन सोसायटी मार्फत जी मराठी शाळा चालवण्यात येते आहे, तर त्या शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपलं ॲडमिशन केलं पाहिजे। त्याचबरोबर सेमी इंग्लिशमध्ये सुद्धा या शाळेने भरारी घेतलेली आहे आणि सेमी इंग्लिशमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे। मराठी भाषेला प्राधान्य देऊन मराठी भाषेमध्ये सुद्धा अग्रगण्य प्राधान्य देऊन मराठी भाषेला कसं उंच शिखरावर आपला नेता येईल अशा पद्धतीनं आपण मराठी शाळेला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याच हेतूने देशाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आज या ठिकाणी येऊन मराठी भाषेचा सन्मान आणि विमाननगर एज्युकेशन सोसायटीच्या कार्याबद्दल त्यांच्याबद्दल एक चांगला गुणगौरव करणार आहेत। म्हणून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आव्हान करतोय की मराठी भाषा जिवंत असली पाहिजे, मराठी शाळा जिवंत असली पाहिजे आणि त्यासाठी मराठी नागरिकांनी आपली मुलं मराठी शाळेमध्ये शिकवावीत आणि त्याचसोबत सेमी इंग्लिशमध्ये सुद्धा इंटरनॅशनल भाषा असल्यामुळे इंग्लिश सुद्धा शिकणं गरजेचं आहे, परंतु प्राधान्य मराठीला द्यावं, मी असं आव्हान करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।